राज्यात लवकरच 37वा जिल्हा तयार होणार का? होय, कारण राज्य सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे आता बुलढाणा जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा जोर धरत आहे आणि खामगाव हे नवीन जिल्हा मुख्यालय होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन अधिक जलद, कार्यक्षम आणि लोकाभिमुख होणार असल्याचे सांगितले जात आहे. फक्त इतकंच नाही, मेहकर, सिंदखेड राजा आणि खामगाव तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा देत डोणगाव, साखरखेर्डा आणि लाखनवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालये सुरू होणार आहेत. याचा थेट फायदा काय? तर ग्रामीण भागातील नागरिकांना आता छोट्या छोट्या कामांसाठी लांब प्रवास करावा लागणार नाही. वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार. मात्र सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. खामगाव खरंच महाराष्ट्राचा 37वा जिल्हा होणार का? सरकारकडून अधिकृत घोषणा अजून बाकी आहे, पण सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय बदल होणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.